ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा आज मुंबईत होतोय। वोट चोरीच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचं प्रेझेंटेशन सुद्धा होईल। पक्षातील शाखा प्रमुख पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित असतील, तर तिथं मनसेची सुद्धा आज बैठक आहे। शिवतीर्थावर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे। संध्याकाळी मनसेची देखील शिवतीर्थावर बैठक असेल। या सगळ्या मुद्द्यावर अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण यांच्याकडे। भूषण, एकीकडे निर्धार मेळावा तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीत निर्धाराने उतरण्याकरता मनसेची मोर्चे बांधणी। नक्कीच लागू। एकंदर पाहिलं तर कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता कमालीचे ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज मनसेची आज दोन बैठका पार पडणार आहेत। अगदी सकाळी 8 वाजता एक, पहाटेची सकाळची एक बैठक होणार आहे, त्यानंतर अगदी संध्याकाळी 6 वाजता एक बैठक होणार आहे। अशाप्रकारे त्यांच्या दोन बैठका आहेत। त्यासोबतच आज उद्धव ठाकरे यांचा मेळावा देखील पार पडणार आहे। उद्धव ठाकरे यांचा निर्धार मेळावा पार पडणार आहे। एकंदर वोट चोरी प्रकरणामध्ये ज्या प्रकारे 1 नोव्हेंबरला जो मोर्चा निघणार आहे, त्या दोन्ही मोर्चांच्या अनुषंगाने, या मोर्चाच्या अनुषंगाने दोन्ही पक्ष हे आपल्याला अगदी कामाला लागले पाहायला मिळत आहेत। आणि आज दोन्ही पक्षांच्या दोन बैठका आणि मेळावे पार पडणार अशा प्रकारे देखील नियोजन सध्या पाहायला मिळत आहे। एकंदर राज ठाकरे आज त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून, त्यांच्या नेत्यांकडून आढावा घेणार आहेत आणि एकंदर या मोर्चामध्ये कशा प्रकारे स्वरूप असेल किंवा या मोर्चामध्ये कशा प्रकारे आपला लढा असेल किंवा आपला नेमका कोणता मुद्दा मांडायचा आहे या संदर्भात सध्या चर्चा होताना पाहायला मिळत आहे। अगदी सकाळी 8 वाजता ही बैठक सुरू झालेली आहे। त्यानंतर संध्याकाळी देखील 6 वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक देखील पार पडणार आहे। त्यानंतर आज संध्याकाळी 6 वाजता संध्याकाळी 7च्या सुमारास जो मेळावा पार पडणार आहे वरी डोममध्ये, त्यामध्ये देखील उद्धव ठाकरे हे अनेक मुद्द्यांमध्ये हात घालणार आहेत। त्यासोबत कुठेतरी वोट चोरीचा जो मुद्दा आहे त्या संपूर्ण मुद्द्यावरती स्वतः आदित्य ठाकरे एक वेगळं प्रेझेंटेशन देणार आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी काही वोट चोरी झाल्याचा काही आक्षेप आहेत किंवा काही ज्या नोंदी आहेत, त्या संदर्भात स्वतः आदित्य ठाकरे आज काही वाक्य किंवा काही एकंदर मुद्दे मांडणार आहेत। त्या संदर्भात आज ते भाष्य करणार आहेत। त्यामुळे आजची ही दोन्ही मेळावे किंवा दोन्ही बैठका या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि दोन्ही ठाकरे बंधू आता सध्या ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। लागवी भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।